नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर, भीमप्रकाश गायकवाड यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत. सांगा कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला, हा रोखठोक सवाल करणाऱ्या आनंद शिंदे यांचा नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा बौद्ध विहाराच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात अध्यक्ष करण गायकवाड यांनी सत्कार केला. यावेळी नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव भीमप्रकाश गायकवाड यांची उपस्थिती होती. संविधानाच्या सन्मानार्थ शहीद झालेल्या लोकनेते विजयराव वाकोडे यांच्या षष्ठाब्दीनिमित्त मी मुख्य संपादक असलेला अपराजित योद्धा हा गौरवांक त्यांना अभिप्रायास्तव भेट दिला. त्यांचे कारण आणि औचित्य म्हणजे आनंद शिंदे हे परभणी येथील डॉक्टर BS नरवाडे आणि संघमित्रा नरवाडे यांची व्याही आहेत, तर विजयराव परभणीच्या आंबेडकरी चळवळीची अचानक अकाली शांत झालेली बुलंद तो. खरं तर लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी आनंद शिंदे यांना मला बोलतं करायचं होतं, परंतु डॉक्टर नरवाडे दाम्पत्यांच्या निवासस्थानी ते आले असल्याने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी आपल्या व्याह्याची संवाद साधण्याचा आग्रह केला. शेवटी तेही बोलले. हा भाग अलाहिदा. यावेळी अनुरथ दिनकर शिंदे, व्हिक्की विलास उबाळे आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर आपल्या टीमसह उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिंदेशाहीतील एक महिना आज या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर BS नरवाडे आणि डॉक्टर संघमित्रा नरवाडे यांचे आनंद शिंदे साहेब व्याही आहेत. आणि आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं परभणीला त्या आलेले आहेत. पण डॉक्टर नरवाडे सरांची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळं आणि रिकव्हरिंग स्टेजला असल्यामुळं खास त्यांना भेटण्यासाठी आनंद शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरं तर अशा वेळी मी आनंद शिंदे साहेबांना बोलता करण्याचा प्रयत्न करणार होतो, पण ते असं म्हणाले की मला बोलता करण्याची काय गरज आहे, उलट ज्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत माझ्या उपस्थितीमध्ये त्यांना जर तुम्ही बोलतं केलं तर त्यांच्यात मला आनंद वाटेल, समाधान वाटेल. आणि म्हणून एक अगदी 5-7 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी डॉक्टर नरवाडे साहेबांना बोलणार आहोत. या आपल्या जेव्हा आपण मुलाखत घेत आहोत या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष करणजी गायकवाड, त्यानंतर आमचे विक्की उबाळे आणि संघमित्राताई नरवाडे हे सगळे उपस्थित मंडळी आहेत. तर थेट प्रश्नाकडे येतो. खरं तर तुमची आणि माझी ओळख जवळपास 40 वर्षांपासून आहे. तुम्ही मला 40 वर्षापासून ओळखता आणि मी तुम्हाला 40 वर्षापासून ओळखतो आणि चांगल्या प्रकारे ओळखतो. तुमचं कसं आहे, आपण भलं आणि काम भलं, एक मितभाषी व्यक्तिमत्व अशी तुमची ओळख. आणि मितभाषी व्यक्तिमत्व जरी असलं आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढं करणं किंवा फार मी मोठा हे दाखवण्याचा तुमचा कधीच स्वभाव राहिलेला नाही. पण पडद्यामागे तुम्ही जे सामाजिक बांधिलकी जोपासता हे मी सगळं जाणतो. तुम्ही अनेकांना तुम्ही सांगत नाही, त्याविषयी बोलत नाही, पण मी आज संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे यांचं सामाजिक बांधिलकी काय आहे आणि दान पारमिता ज्याला म्हणतो आपण, दान पारमिता काय आहे. नागपूर येथील ताना राजभोज इन्स्टिट्यूट जे आहे, ज्या इन्स्टिट्यूटमधून दरवर्षी कित्येक IAS, IPS, IFS ऑफिसर्स निर्माण झालेले आहेत, निर्माण होतात. त्या ताना राजभोज इन्स्टिट्यूटला साहेब दरवर्षी जाहीर न करता निधी देत असतात. का तर माझ्या समाजातील माणसं जी आहेत मोठी झाली पाहिजे. हे किती जणांना माहीत आहे, कदाचित आज पहिल्यांदाशी महाराष्ट्राला माहीत असतं. त्यांची दुसरी ओळख अशी आहे दानपारमितेच्या संदर्भात. अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांचं पूर्णेला विहार आहे. त्या विहाराच्या अगदी उभारणीपासून सरांनी दरवर्षी कुठेही वाच्यता न करता त्या ठिकाणी
दान देत आलेले आहे. सरांना दान तर फार पुढची गोष्ट झाली. जेव्हा ते व्यवहार निर्माण होत होतं आणि भंतेजींना त्या ठिकाणी साधा एक फॅन देखील नव्हता, तर पहिला फॅन घेऊन देणारे व्यक्तिमत्व देखील डॉक्टर नरवाडे सरच आहे. हे तर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर तुम्हाला तुमची तब्येत ठीक नसताना तुमचा अधिक वेळ घेणं आणि तुम्हाला फार काही त्रास होईल असं तुम्हाला बोलायला लावणं यथोचित वाटत नाही. पण दुग्ध शर्करा योग म्हणा की आपले व्याही आणि महाराष्ट्राचं एक रत्न आनंद शिंदे साहेब जे तुमचे व्याही आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राला कळू द्या की अत्यंत बिझी शेड्यूल असताना अजून साहेबांचं जेवणही झालं नाही आनंद शिंदे साहेबांचं, तरी देखील धावत पळत वेळेतला वेळ काढून या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलेले आहे. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की हे नातं जे आहे तुमचं, खरं तर हे दोन भिन्न प्रांत आहेत. तुमचा वैद्यकीय क्षेत्रातला प्रांत आणि त्यांचा कलेच्या क्षेत्रातील प्रांत. तर असं असताना हे नातं जे जुळलेलं आहे आणि परभणी आणि आता शिंदेशाही असं एक बॉन्ड निर्माण झालेला आहे. हे नातं कसं जुळलं हे महाराष्ट्रावर कळून द्यायचं. शिंदे साहेबांचे 2 नंबरचे पुत्र डॉक्टर उत्कर्ष शिंदे ते वैद्यकीय व्यवसायामध्ये असल्यामुळं त्याच्यामुळं आमचं नातं जुळून आलेलं आहे. आणि ते सुद्धा वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त उत्कृष्ट गायक आहेत, कलाकार आहेत, TV कलाकार आहेत, सिने कलाकार आहेत. आणि माझ्या मिसेसच्या आत्याकडून शिंदे साहेबांच्या फॅमिलीचे नातं आहे. अच्छा. तर ह्या संबंधातून ते आपलं हे नातेसंबंध जुळून आलेले आहे. साधारणतः किती वर्ष झाले हे नातं जुळून? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालेलं आहे. मला वाटतं त्यांचं नाव काय स्वप्नजा आहे ना? अच्छा अच्छा. स्वप्नजा. आणि त्यांना काही आता मुलं बाळ वगैरे? हा एक मुलगा झाला, आता 1 वर्षाचा आहे. बरं बरं त्याचं नाव आशीर्वाद शिंदे आहे. बरं. आणि आशीर्वाद शिंदे उर्फ घरी पॅन्थर म्हणतात त्याला. अच्छा. तो स्ट्रॉंग आहे तो. नाही, मी आता थोडंसं यूट्यूबवर थोडंसं चेक केलं, तिथं काही ठिकाणी असं मला जाणवलं दिसलं की आपलं पॅन्थर चळवळीशी देखील नातं आहे. नाही, तो डॅशिंग आहे व्यवस्थित. आमचं घरचं नाव जसं आपण बाबा म्हणतो, हां हां मुन्नी म्हणतो, मुन्ना म्हणतो, हां हां. त्याप्रमाणे घरचं ॲक्च्युअल त्याचं आपलं आशीर्वाद नाव आहे. आता आणि हे घरचं नाव ठेवलेलं आहे ते आनंद शिंदे साहेबांनी ठेवलेलं आहे. अच्छा. बरं बरं बरं. त्यांना आवडतं. डॉक्टर साहेब, खरंच तुम्ही खूप त्याला काय म्हणता येईल, आपण नशीबवान वगैरे तर म्हणत नाही, पण मी असं म्हणतो की जे नातं जुळून आलेलं आहे एका चांगल्या घराण्याशी, एका चांगल्या घराण्याचं नातं जे आहे करंजी या ठिकाणी जुळलेलं आहे. आणि फार मोठी गोष्ट आहे, तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. ते जे गाणं आहे, जे गाणं ऐकल्यानंतर माणसाला नवीन ऊर्जा मिळते. मला जेव्हा जेव्हा काही अस्वस्थ व्हायला लागतं ना, थोडंसं रेस्टलेस व्हायला लागतं, थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागतं, तर मी काय करतो माहिती आहे का, तुमचं ते गाणं काढतो आणि ते गाणं बघतो. अंगात रक्त सळसळतंय. लाल दिव्याच्या गाडीला सांगा कुणाचं योगदान, हे जे गाणं आहे, सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, हे गाणं ऐकल्यानंतर त्या गाण्यावर जेवढा तुम्ही डीपमध्ये जाल तेवढं तुम्हाला ही चळवळ काय आहे, आंबेडकरी चळवळ काय, आणि सध्याच्या आंबेडकरी चळवळीची अवस्था काय आहे आणि आंबेडकरी चळवळीच्या अपेक्षा काय आहेत असं मला वाटतं. त्या गाण्याच्या अनुषंगाने तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय जाणवतं त्या गाण्याविषयी, पर्टिक्युलर एकाच गाण्याविषयी? त्या अत्यंत लोकप्रिय गाणं आहे. हां. यूट्यूबवरती त्याचे 1 कोटीच्या वरती व्ह्यूअर्स आहे. व्ह्यूअर्स आहेत. हो. आणि फार प्रसिद्ध गाणं आहे. हम्म, हम्म. बाबासाहेबांची क्षणाक्षणाला आठवण येते गाणं ऐकताना. अच्छा. हे सर्व जे आहे हां. आता सद्यस्थितीत आपण जे आहोत की फक्त आणि फक्त बाबासाहेबांना. मी जो आता श्वास घेतो तो फक्त बाबासाहेबांमुळे. खाणारा घास आणि घेणारा श्वास फक्त बाबासाहेब. मला असं वाटतं शरीर माझं आहे. की एकही कार्यक्रम असा नसेल की ज्या कार्यक्रमामध्ये त्या गाण्याची डिमांड होत नसेल नाही, बिलकुल. किंवा वन्स मोर ज्याला म्हणतो आपण ते होत नसेल. आणि त्याही पलीकडे सर आपण बघतो की भीम जयंतीचा जल्लोष असतो. त्या जल्लोषामध्ये जेव्हा ते गाणं जे आहे मुलं ऐकतात, अक्षरशः त्यांचे पाय थिरकतात असं नाही, माझ्यासारख्या 60 वर्ष ओलांडलेल्या माणसाचे देखील पाय थिरकतात. आणि मला डान्स येत नाही, पण करंजीकडून थोडा थोडा डान्स शिकलेलो आहे मी. पहिल्यांदा आमची जयंतीची जेव्हा सुरुवात होती, मिरवणूक निघते नालंदाची,
त्या ठिकाणं रविराज पार्कमधून पहिलं गाणं जे आहे या गाण्यानं आम्ही सुरुवात करतो आणि मग मिरवणूक पुढे निघते. पोपट आणि लाल दिव्याची गाडी हे दोन अजरामर होणारे गीत आहे. चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे गाणं आहे. आपण आज उद्या असोत नसो पण गाणे मात्र अजरामर राहतात. अगदी अगदी. सर आपण थोडंसं नात्याविषयी बोलत होतो. जेव्हा मी पहिली दुसरीला होतो 71-72ला त्यावेळेस मला गाणं जे आहे प्रल्हाद शिंदे साहेबांचं गाणं होतं. कोणतं गाणं आहे ते, चल चल ग सखे चल ग सखे पंढरीला. ते गाणं जे आहे ना त्या काळामध्ये माझे वडील वारंवार ते गाणं रेडिओवर इकडं तिकडं लावायचे, ऐकायचे. त्यावेळेस तर मला ते गाणं कळलं नव्हतं. पण जसं जसं आपण चळवळीत आलो, चळवळीत आल्यानंतर विठोबा काय आहे बघायला शिकलो. आणि जेव्हा कळायला लागलं की विठोबा दुसरं तिसरं काहीच नाही, तथागत गौतम बुद्ध आहे. आणि तेव्हा जे आहे प्रल्हाद शिंदे साहेबांनी ते गाणं जे आहे घरोघर पोहोचलं होतं आणि सगळ्यांच्या ओठावर होतं. आणि म्हणून तुमचं हे नातं जे आहे मंगळवेढ्यात हे नातं जे आहे सर असं नाही, म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित जी माणसं आहेत त्या माणसाशी आपलं नातं जोडलेलं आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं, आपल्या भावना काय? आता मी तर स्वतःला भाग्यवान समजतो. त्या कुटुंबाशी माझं नातं जुळून आलेलं आहे. माझी मुलगी तर माझ्यापेक्षा भाग्यवान आहे. माझ्या मुलीला परभणीचे आई वडील सोडून तिच्या माहेरी खरोखरचे आई वडील मिळाले. जन्म नसला दिला तरी आई वडिलासारखंच प्रेम मिळालं. वा वा वा. सहसा असं जे आहे एकदा मुलगी दिल्याच्या नंतर दुसऱ्या कुटुंबात ही जी अटॅचमेंट असते ना सहसा राहत नाही. अनेक कारणं असतात, अनेक भानगडी असतात. पण तुम्ही आता ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना खरंच यालाच मंगल कामना म्हणतात. बुद्ध इथं दिसतात. आणि तुमचं जेव्हा पहिल्यांदा मागे एकदा ऑपरेशन झालं होतं तो किस्सा तुम्ही मला सांगितला होता की डॉक्टरांनी सांगितलं बाकी काही करू नका, माझ्यासमोर फक्त तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ठेवा, काही घेण्याची गरज नाही. बरोबर आहे सर? तो किस्सा कसा आहे थोडक्यात सांगाल का? माझे 3 मोठे ऑपरेशन झाले. प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस मी ऑपरेशनच्या थिएटरमध्ये जाण्याच्या अगोदर गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा, माझे गुरु वैद्यकीय क्षेत्रातले त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर आणत होतो. वा. मला कधी ऑपरेशन थिएटरमध्ये घेत जाताना कधीच भीती वाटली. वा. कारण जेव्हा एखादा सैनिक युद्ध लढायला जातो तो जिंकण्यासाठी जातो, हारण्यासाठी जातो. वा वा वा. माझ्या मनामध्ये कधीच भीती वाटली नाही माझं काहीतरी वाईट होईल, कधीच नाही. कारण सैनिक लढाईवर जाताना फक्त मी जिंकणार म्हणून जातो, काय होईल ते होईल, पण त्याच्या मनात भावना फक्त आय विल बी विनर, येस, ही भावना ठेवूनच लढायला जातो. अगदी नेपोलियन बोनापार्ट सांगतात त्याप्रमाणे. नथिंग इज फॉर मी, नथिंग इज इम्पॉसिबल. येस येस. नथिंग. माझं ॲडमिशन जे आहे ते ओपन मेरिट कॅन्डिडेट म्हणून आहे. मेडिकल आय वॉज 3rd इन मेरिट लिस्ट. येस. कळलं का? असे काहीच नाही. मला अनेक वर्ष वाटत होतं मुलं नापास का होतात. एव्हरीथिंग इज गिवन इन द बुक्स. सर शिकवतात का होतात तरी मुलं नापास का होतात. फार मोठा म्हणजे मी मॅट्रिक पास होईपर्यंत मला फार मोठा प्रश्न असायचा. तर तुम्ही तुमच्या मेरिटविषयी सांगितलं. तुमच्याकडे मेरिट तर आहेच, पण एक प्रकारचं तुमच्या मेरिटच्या संदर्भातलं देखील जाणत आहे. त्या ज्या डॉक्टरांना तुमच्यामुळं कोणती शाखा मिळाली होती ती नाव ना काय सांगू, फक्त ते किस्सा थोडक्यात सांगा नेमकं काय होतं. तुमचं MBBS झाल्याच्या नंतर MD करायचं होतं ना. हो. तुम्ही कोणती तरी दुसरी ब्रँच घेतली त्या. मी आता रोटेशन प्रमाणे अनुसूचित जातीसाठी सर्जरी हा विषय राखीव ठेवण्यात आलेला होता. अच्छा. मग मला तर सर्व विषयात चांगले मार्क होते. कुठल्याही विषय त्या काळामध्ये विषयाप्रमाणे मिळायचे. ज्या विषयात जास्त मार्क त्या विषयामध्ये पदव्युत्तर डिग्री मिळायची. मला सर्व विषयात चांगले मार्क होते. मग मी सर्जरीत फॉर्म भरला, मला सर्जरी मिळालं. मग माझ्या वर्गामध्ये दुसरा एक अनुसूचित जातीचा मुलगा होता, त्याला काहीच मिळत नव्हतं. मग मी विचार केला की मला काही पण मिळतंय, मग मी ती जागा का सोडून देऊ नये. माझ्या तर जो हा वर्ग मित्र आहे जो अनुसूचित जातीचा आहे मी त्याला ते दिले आणि तो MS सर्जरी झाला. मग मी मेडिसिनला फॉर्म भरला ओपन कॅन्डिडेट म्हणून. आम्ही ओपन कॅन्डिडेटमध्ये पास MD मेडिसिन पास झालो. वा वा. तर तुम्ही तुमच्या कृतीमधून जे आहे दाखवून दिले की सामाजिक बांधिलकी काय असते. आणि
एकमेकांचे पाय न ओढता आपल्या सोबतच्या माणसाला पुढं कसं नेता येईल, हे जे तुमच्या भावना आहेत, त्या भावना अत्यंत सर्वांसाठी अनुकरणीय अशा भावना आहेत. तेव्हा आपली तब्येत ठीक नसल्यामुळं मी आपला अधिक वेळ घेत नाही. त्या ठिकाणी तब्येत ठीक नसतानाही तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि विशेष आभार मानतो आनंद शिंदे साहेबांचे, जे तुमचे जावई आहेत. तर तुम्ही देखील जे आहे अत्यंत व्याही आहेत, अत्यंत व्यस्त कार्यभागातून तुम्ही आलात. तसं तर तुम्हाला ही मुलाखत म्हणजे तुम्ही कौटुंबिक चर्चा केली असती आणि निघून गेला असता सगळे विचार करून. पण तुमचा आग्रह जो होता, माझी मुलाखत काय घेता, माझी मुलाखत घेऊ नका, माझ्या व्यायाची मुलाखत घ्या, मी ऐकतो. धन्यवाद. आज खरोखर मी तुमच्या सर्वांचं आणि लॉर्ड बुद्धाचं चॅनलचं मी आभार मानतो. माझे व्याही डॉक्टर नरवाडे यांची जी मुलाखत घेतली, खरोखरच मी स्वतःला प्राऊड करतो की मला गौरव वाटतोय की असा इवाई माझा आहे. आणि खरोखरच ते आजारी असतानाही त्यांनी जे काही सांगितलं ते स्वाभिमान वाटण्यालायकच आहे. आणि सगळ्या भीमसैनिकांनी, डॉक्टरांनी यांच्याकडून बोध घ्यावा हीच आग्रहाची, नम्रतेची विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.